9 क्वेश्चन पाहत आहोत. कुठला प्रॅक्टिस सेट मधला कुठला प्रॅक्टिस सेट आहे सर? 1.3 आहे सर. 1.3 मॅथमॅटिक्स पार्ट 2 चॅप्टर सिमिलरिटी आणि चॅप्टर नंबर. थँक्यू. ठीक आहे. ओके चलो. तर पहा याच्यामध्ये अरे वॉइस कसं माझं सिमिलर आहे. म्यूट करा सर. म्यूट करा. ए बी सी अँड डी. अरे वा काय सांगितलंय मग आपल्याला? ए बी सी डी सांगितलंय इन द फिगर. ओके. पॉइंट डी ऑन द साइड बी सी. ओके. सो such that angle BAC ओके BAC डायग्राम कशी दिली आपल्याला? इकडे दिले काहीतरी असं स्ट्रेट नाहीये असं दिलेलं आहे काहीतरी. पाहूया काय होते ते. अँगल दिलाय मी ते स्ट्रेट घेतलं होतं एडी खाली. स्ट्रेट नाहीये इकडे आहे थोडस. तर याच्यामध्ये BAC अँगल ADC. BAC म्हणजे हा अँगल जो आहे व्हिडिओ पण चालू केले ADC आणि हा असंच असायला पाहिजे. छोटच येणार ते. ओके चलो काही प्रॉब्लेम नाही. डायग्राम वरती जायचं नाही. डायग्राम वरती पहा. बऱ्याच जणांना वाटतं मॅथमॅटिक्स मध्ये डायग्राम वरून आपल्याला लगेच लक्षात येतं. त्याच्यामुळे जे क्वेश्चन डायग्राम वरून सॉल्व्ह करायचे असतात, म्हणजे समजा जर तुम्हाला असं दिलं सायन्स लेक्चर, काल सायन्स लेक्चर डबल झालेला आहे, त्याच्यामुळे आज आपण मॅथ कंटिन्यू करणार आहोत. ओके. सो पहा लक्ष द्या की जर तुम्हाला जर दोन ट्रायंगल असे दिले तर तुम्हाला लगेच कळते सिमिलर आहेत म्हणून. म्यूट राहिले का करायचं? ओके व्हेरी गुड. चलो म्यूट ऑल करायचं राहिलंय. तर पहा लक्ष द्या की याच्यामध्ये मग तुम्हाला असं नाही देणार हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत का नाहीत ते सांगा. त्याच्यामुळे तुम्हाला अशा काहीतरी वेगळ्या डायग्राम देतील जे की तुम्हाला पाहून वाटणार नाही सिमिलर. मग पाहून वाटणार नाही तर तुम्ही म्हणणार का सर हे वेगळंच दिसालंय, असं राहते का तसं राहते का? दिसण्यावर जायचं बिलकुल नाही. ते सिमिलर असण्यासाठी काहीतरी कंडिशन आहे. त्या कंडिशन सॅटिस्फाय होत्यात का पाहायचं. कंडिशन झाल्या नाही झाल्या आपल्याला थोडीच घरून काय द्यायचं त्याला. ओके. सो काय सांगायचं इथं? प्रूव्ह दॅट. काय प्रूव्ह करायचंय? CA². ओके सर. CA² इज इक्वल टू CB इंटू CD. अरे बाप. CB इंटू CD. तर कसं प्रूव्ह करणार आता पहा. या दोन ट्रायंगल मध्ये काय दिलेलं आहे? अँगल BAC दिलाय इक्वल आहे AD सोबत. मग आता हे दोन ट्रायंगल घ्या. कोणते ट्रायंगल घ्यावं लागतील आपल्याला? एक मोठा आणि एक छोटा घ्यावा लागेल. एक मोठा म्हणजे पहा या ट्रायंगल मध्ये इन ट्रायंगल कोणता घेणार? इन ट्रायंगल BAC घेऊया. BAC अँड ADC काय आहे पहा. आपल्याला गिवन काय आहे? अँगल BAC कॉंग्रंट टू अँगल ADC हे तर आपल्याला दिलेलंच आहे गिवन. आणि या ट्रायंगल मध्ये ABC आणि या ट्रायंगल मध्ये कोणता अँगल कॉमन आहे सांगा बरं? कोणता अँगल कॉमन आहे? कॉमन अँगल ओळखता येईल का तुम्हाला? कोणता? झालं की रे म्यूट ऑन झाले. सर्वजण म्यूट ऑन झाले. अँगल साइड म्हणत नाही. अँगल हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल कोणता अँगल कॉमन आहे? अँगल डी. पहिल्या ट्रायंगल मध्ये अँगल डी आहे का कृष्णा? पहा लक्ष द्या. नो प्रॉब्लेम. काय फरक काय व्हायलंय? एवढा अवघड आहे हे? मी काय म्हटलं? अँगल कोणता कॉमन आहे? सिंपल आन्सर. ज्याचं की अँगल सांगितलेला आहे. पहा नरेश, अजून कोणी सांगितलं? अरविंद, सृष्टी. ओके. पहा लक्ष द्या की हा ट्रायंगल कोणता ट्रायंगल? हा एक आहे BAC. ओके. आपण हा ट्रायंगल पाहतोय BAC. आणि दुसरा ट्रायंगल कोणता आहे? दुसरा ट्रायंगल कोणता आहे? ADC फक्त काढूया आपण. इथं ट्रायंगल असा काढलाय ADC. आता बऱ्याच जणांना A वाटतंय, पण या ट्रायंगल मध्ये हा A जो अँगल आहे
तो आपण हा पूर्ण घेतलाय आणि या ट्रायंगल मध्ये हा एवढाच घेतलाय. मग हे दोन ट्रायंगल इक्वल नाहीत. जरी आपल्याला इथं ए आणि इथं ए दिसत असलं तरी चेक करायचं एकदा की हा अँगल पूर्ण ए आहे आणि हा अँगल एवढाच आहे, म्हणजे हे दोन अँगल इक्वल नाहीत. क्लिअर आहे प्रूवा की ए अँगल इक्वल नाही. मग अँगल सी बघा बरं, हा अँगल इथं पण एवढाच आहे आणि या ट्रायंगल मध्ये पण हा एवढाच आहे, हा ट्रायंगल मध्ये पण एवढाच आहे, म्हणजे अँगल सी कॅन बी सेड ॲज कॉमन अँगल. किंवा त्याला 3 लेटर मध्ये लिहू शकता तुम्ही. काय लिहू शकता की याला BCA लिहू शकता आणि याला DCA लिहू शकता. कॉमन अँगल. Therefore triangle BAC similar to triangle ADC. पहा बरोबर आहे का? बी सोबत ए आणला मी, त्याच्यानंतर ए सोबत डी आणलेला आहे आणि सी सोबत सी, कारण आपल्याला एवढं माहिती आहे की सी सोबत सी अँगल असला पाहिजे आणि हा BAC या अँगल सोबत डी आहे. ओके, बाय कोणती टेस्ट आहे? ए टेस्ट ऑफ सिमिलरिटी. मग आता पहा, जर ए टेस्ट ऑफ सिमिलरिटी असेल तर करस्पॉन्डिंग साईड लिहित असताना BA जर लिहिलं तर AD राहील, त्याच्यानंतर AC जर लिहिलं, हे AC लिहिलं तर इथं DC राहील आणि त्याच्यानंतर BC जर लिहिलं तर इथं काय राहील? AC राहील बाय करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. आपल्याला काय प्रूव्ह करायचंय? AC स्क्वेअर, CA स्क्वेअर म्हणजेच AC स्क्वेअर. आता हे दोन घ्या, हे दोन घ्या रेशो. सो AC अपॉन DC इज इक्वल टू BC अपॉन AC. AC ने इकडे मल्टिप्लाय घ्या, AC इंटू AC इज इक्वल टू BC इंटू DC. Therefore AC square is equal to BC into DC. Hence proved. Rabba. Dun 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 dun. झालं का? थेरम लर्न करायचं आपल्याला याच्यानंतर. अरे बापरे, खूप लवकर व्हायले आहे का नाही? ओके. सो आणि सर्वांनी आपलं जे रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे ते कंप्लीट करून घ्यायचंय कृपया करून. लेक्चरला तुम्हाला एक रोल नंबर, अटेंडन्स, पेपर या सर्व गोष्टी आणि रेकॉर्डेड व्हिडिओ ओनली फॉर ESA क्लासेस असेल, रजिस्टर्ड स्टुडंट असेल. जी काय प्रोसेस ग्रुपवर अपडेट होत आहे, जे काय रजिस्ट्रेशन सांगितलं चाललंय, जे काय, आणि भिवू नका, काही घाबरायचं गरज नाही. जे फिजिक्स टाइम लिमिट कशाला टाइम लिमिट? आपल्याला काही टाइम लिमिट नाही. कशासाठी टाइम लिमिट पाहिजे आपल्याला? सृष्टी लिहून द्यायला का? लिहून द्यायला काय टाइम? तुम्ही लिहितायच फास्ट. फीसची टाइम लिमिट ऍक्च्युअली फीस बद्दल मला तेवढं काही माहिती नसतं. सर नागरगोजे सर सोबत संपर्क करू शकता. पण फीस मला वाटतं आता आपला क्लास 1-2 महिने झाले चालूच आहे.
तर आपल्याला आता कशाला वाट बघायची, लिमिट आपल्या सोयीप्रमाणे भरून टाकायची आहे का नाही. कारण आजचा सुरू झाला असतं तर ठीक होतं, आपण वेळ आहे असं म्हणलं असतं, पण आपला एक चॅप्टर झालाय, दुसरा चॅप्टर संपत आलाय, आपण काय आज सुरू करत नाहीये. आणि आपला असा आहे फिजिकल क्लास सुरू झाले तर फिजिकल, असेच क्लास सुरू झाले की असे. सो तेवढं टेन्शन नाही घ्यायचं, तुमच्या परीने व्यवस्थित सरांसोबत चर्चा करून, पण जमल तेवढं शक्यतो जरासं लवकर भरण्याचा प्रयत्न करा. ओके चल ठीक आहे. कारण सध्या थोडस सिच्युएशन पण जराशा वेगळ्या आहेत. ठीक आहे, आमच्या पण सिच्युएशन वेगळ्या आहेत, तुमच्या पण सिच्युएशन वेगळ्या आहेत. सो पॉसिबल आहे जेवढं मॅनेज होईल तेवढं. कारण आम्ही आता फेसेस सांगितलं, कारण रेग्युलर लेक्चर आपण 1-1.5 महिने आपण अपडेट, तुम्हाला एकही लेक्चर आपलं मिस झालेलं नाहीये. काल माझं लेक्चर मी ऍक्च्युली पावसामध्ये अडकून पडलो होतो, त्याच्यामुळे सरांनी घेतलं, आज सरांचं लेक्चर मी घेतोय. सो तुम्हाला हे महत्वाचं आहे, राईट, कंटेंट. बाकी आपल्या ह्या बाकी गोष्टी सर्व चालत राहतील. सो ठीक आहे, ओके. तर याच्यामध्ये तरी पण फेसची जर काही डेट असेल तर त्या डेट पर्यंतच घ्या, कारण जर फेसची काही डेट सांगितली असेल सरांनी तर त्याच्यामध्ये ते लवकरात लवकर, कारण जर तसं जर झालं आणि ते रजिस्टर विद्यार्थ्यांसाठी जर केले सरनं, त्याच्यामध्ये फीस कशी भरायचं वगैरे ते ऑनलाईन तुम्हाला सर्व येईल माहिती. कारण सरांनी मला पण म्हणलं होतं की 1 जून पर्यंत सांगा म्हणून ऍक्च्युली. ठीक आहे, थोडस 1-2 याच्यापर्यंत होईल, पण लेक्चर तुमचे मिस नाही होणार ऍक्च्युली. ठीक है, चलो थ्योरम शुरू करते हैं. थ्योरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. थ्योरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर, आहे काय सर हे सिमिलर ट्रायंगल, अय सर हे असलं काय. ओके चलो पहा, या चॅप्टर मध्ये आपण ऑलरेडी 4 थेरम म्हणजे पहिलं विथ प्रॉपर्टी पाहिलं होतं, म्हणजे प्रॉपर्टी सारखं काय आहे, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ देअर बेस अँड करस्पॉन्डिंग हाईट. क्लिअर. त्याच्यानंतर सेकंड जो बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम पाहिला होता, व्हेरी इम्पॉर्टंट, काय आहे, द लाईन पॅरलल टू side of triangle and intersecting into two distinct point divides the remaining two side in the same proportion. त्याच्यानंतर प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर और थेरम ऑफ अँगल बायसेक्टर काय होता, अँगल बायसेक्टर ऑफ एन ट्रायंगल डिवाइड्स द अपोजिट साइड इन द रेशो ऑफ टू रिमेनिंग साइड. अँड लास्ट थेरम म्हणजे आपण लास्ट स्टडी केलेला थेरम कोणता होता, थेरम और प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. काय आहे त्याच्यामध्ये, इंटरसेप्ट म्हणजे तो जो सेगमेंट तयार होतो इंटरसेक्शन मुळे त्याला इंटरसेप्ट म्हणतात. आणि इंटरसेप्ट मेड बाय 3 पॅरलल लाईन्स ऑन एनी ट्रान्सव्हर्सल इज इक्वल टू, म्हणजे रेशो ऑफ इंटरसेप्ट मेड बाय 3 पॅरलल लाईन्स ऑन अ ट्रान्सव्हर्सल इज इक्वल टू रेशो ऑफ इंटरसेप्ट मेड बाय सेम पॅरलल लाईन्स ऑन एनी अदर ट्रान्सव्हर्सल. आता हा थेरम काय असायला पाहिजे, थेरम ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल. त्याच्या आधी आपण सिमिलरिटी लर्न केलोय, आता मग सिमिलरिटीचा वापर करून हा थेरम प्रूव्ह करायचा आहे. जसं की आपण बीपीटी एरियाच्या रेशोचा प्रूव्ह केला, अँगल बायसेक्टर मध्ये बीपीटी यूज केलं, आणि 3 पॅरलल लाईन्स मध्ये सुद्धा बीपीटी यूज केलं. आणि मी जसं सांगितलंय की थेरम मध्ये फक्त ट्रायंगल लक्षात ठेवा. आता इथे पहा, when two triangles are similar, the ratio of areas of those triangle is equal to the ratio of square of their corresponding side. Statement काय आहे पहा, when two triangles are similar, when two triangles are similar, the ratio of areas of those triangles is equal to the ratio of square of their corresponding sides. राईट. तर त्याच्यामध्ये लक्षात घ्या की आपल्याला दिलेला पार्ट म्हणजे 2 ट्रायंगल वेगवेगळे आपल्याला दिलेले आहेत. रेशो ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रायंगल, दोज म्हणजे कोणते, सिमिलर ट्रायंगल आहेत, जे की आपण घेतले समजा ए बी सी, आणि हेच नाव घेऊया आपण पी क्यू आर. हे 2 ट्रायंगल सिमिलर आहेत.
एनी प्रॉब्लेम? तर याच्यामध्ये आता पहा, थेरमचं स्टेटमेंट, थेरमचे डायग्राम, त्याच्यानंतर असतं गिवन, त्याच्यानंतर असतं टू प्रूव्ह, आणि त्याच्यानंतर जर कन्स्ट्रक्शन असेल तर कन्स्ट्रक्शन, आणि त्याच्यानंतर प्रूफ. दोन ट्रायंगल दिलेले आहेत याच्यामध्ये. तर गिवन काय, हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. म्हणजे कसं लिहिणार मी? ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल PQR. हे गिवन आहे आपल्याला. पहा स्टेटमेंट असं इक्वेशन मध्ये कसं लिहायचं? स्टेटमेंट मध्ये काय आहे? वेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर, म्हणजे दिलेला पार्ट आहे की दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. मग घेतले आपण ट्रायंगल ABC सिमिलर टू PQR. मग टू प्रूव्ह, तर प्रूव्ह काय करायचंय? मग द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रायंगल, म्हणजे रेशिओ ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रायंगल म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR. राईट. सो काय प्रूव्ह करायचंय? इज इक्वल टू रेशिओ ऑफ स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड. रेशो घ्यायचंय कोणाचा? स्क्वेअर कोणाचा? करस्पॉन्डिंग साइड, म्हणजे याची जर AB साइड घेतली तर इथली PQ घ्यायला पाहिजे, आणि यांचा स्क्वेअर म्हणलंय, फक्त साइड नाही, हे खूप लक्षात ठेवा. AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर. जर मी AB साइड न घेता जर BC घेतली, सो BC स्क्वेअर, हे BC घेतले म्हणून इथं काय घ्यावं लागेल? QR स्क्वेअर. आणि जर मी AC घेतली, AC कशी घेणार सर? तुम्ही गरीब आहात, इथं घेऊ द्या रे AC. आपण फीस भरा त्याच्यासाठी. सरनं फीसचा मुद्दा आणला, AC घ्यायचंय मग ठीक आहे. AC घेतलं म्हणजे हे AC राईट. सो AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर. राईट. सो हे प्रूव्ह करायचं आपल्याला. AB स्क्वेअर अपॉन PQ स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर अपॉन QR स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर. आता याच्यासाठी काही कन्स्ट्रक्शन लागणार आहे का? कन्स्ट्रक्शन जर असेल तर लिहायचं, कन्स्ट्रक्शन नसेल तर नाही. पण आता इथे कन्स्ट्रक्शन लक्षात ठेवायचंय की कन्स्ट्रक्शन काय करायचंय पहा, आपल्याला इथून परपेंडिक्युलर ड्रॉ करायचे. मग कन्स्ट्रक्शन ऑलवेज शुड बी इन डॉटेड लाइन्स. कन्स्ट्रक्शन शुड बी ऑलवेज इन डॉटेड लाइन्स. तुमच्या बुक मध्ये दिलं नाहीये, ठीक आहे, तसं जरी लिहिलं तरी चालतं, नो प्रॉब्लेम. पण कन्स्ट्रक्शन आपल्याला करायचंय. कन्स्ट्रक्शन काय लिहायचंय? कारण हे बेस दिलेला नाहीये. सो परपेंडिक्युलर ड्रॉ AD and PS परपेंडिक्युलर टू कोणाकोणाला? BC and QR रिस्पेक्टिव्हली. काय सांगितलं मी कन्स्ट्रक्शन मध्ये? AD आणि PS ड्रॉ करा. कशा ड्रॉ करा? परपेंडिक्युलर ड्रॉ करा. कोणाला परपेंडिक्युलर? BC आणि QR. ओके, परपेंडिक्युलर केल्या सर. मग काय करणार आम्ही? काय करायचंय की ह्या परपेंडिक्युलर केल्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे प्रूफ. काय पाहायचंय? प्रूफ. तर प्रूफ पाहण्याच्या आधी तुम्ही स्टेटमेंट, डायग्राम आणि हे लिहून घ्या, कारण प्रूफ एवढ्यात बसणार नाही, आपल्याला इकडे यावं लागेल परत लिहत. देअरफॉर स्टेटमेंट, डायग्राम, गिवन आणि टू प्रूफ. का मग बुक मधलेच लिहिता? मी डायरेक्ट हे मोडून प्रूफ लिहू का? जर तुम्ही जर बुक मधले प्रूफ आणि बुक मधल्या प्रूफ वरती का डाऊट घ्यायचं? महाराष्ट्र बोर्डाने बुक वरचे दिले, ठीक आहे. मी 2 मिनिट लॅपटॉप चार्जिंग लावतो. चार्जिंग इज वायर्ड. बुक मधले लिहिता मग? ओके, चलो. बुक मधले लिहिताय म्हणताय ना? हो, ठीक आहे. मग आपण करूया इथे. पहा प्रूफ पहा. हा बस, चला या इकडे बघा, लक्ष द्या. मी काय सांगितलं? मी प्रत्येक थेरम तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं. ट्रायंगल फक्त लक्षात घ्यायचे. इथं काय करायचंय पहा की आपल्याला
या ट्रायंगलचा जो रेशो आहे, ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR, आपल्याला काहीच माहित नाही, बेस इक्वल आहे का माहिती नाही, हाईट इक्वल आहे का माहिती नाही, पण आपल्याला माहिती आहे रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज इक्वल टू रेशो ऑफ देअर बेस, प्रोडक्ट ऑफ देअर बेस अँड करस्पॉन्डिंग हाईट. Therefore, area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to काय आलं पाहिजे, बेस आणि हाईटचा प्रोडक्ट. मला ABC ट्रायंगल मध्ये बेस आणि हाईट सांगा. ABC ट्रायंगल मध्ये बेस आणि हाईट. जर BC ऍज कन्सिडर्ड ऍज बेस, जर BC जर बेस घेतला तर हाईट काय येणार? BC जर बेस घेतला तर हाईट काय येणार? AD, राईट, व्हेरी गुड. जर BC जर बेस घेतला तर हाईट काय येणार? AD येणार, राईट, व्हेरी गुड. सो इथे प्रोडक्ट येणार BC इंटू AD अपॉन BC इंटू AD. तर असं या ट्रायंगल PQR साठी काय लिहिणार सांगा बरं? ट्रायंगल PQR साठी काय लिहिणार मग? असं ट्रायंगल PQR साठी काय लिहिणार? मला तुमच्याकडून जरा उत्तर घ्यायची सवय आहे, आणि म्हणजे असं नका सर असं का करायला होते, आम्हाला टाईप का करायला होते. PS हाईट आणि बेस QR, राईट, व्हेरी गुड. सो बेस इज QR आणि हाईट इज PS. इथे तुम्हाला रिझन लिहायचंय बाय प्रॉपर्टी. इथे वर पण लिहिलं तरी चालतंय, किंवा इथे बिकॉज मध्ये इथं काय लिहिणार? बाय प्रॉपर्टी ऑफ एरिया, रेशो ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल, बाय रेशो ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल. इथे हे थोडस लिहायचं इथे, ओके, कारण आपण केव्हाही रेशो लिहिताना ती प्रॉपर्टी आपण लिहत असतो. ओके, सो बाय प्रॉपर्टी ऑफ रेशो ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल. चालेल, एवढं लिहिलं. मग आपल्याला प्रूव्ह करायचंय काय, की हाच रेशो BC अपॉन QR लिहिलंय आपण, BC अपॉन QR ऑलरेडी लिहिलंय, पण हे AD आणि PS काढून टाकायचंय, AD आणि PS काढून टाकायचे. तर आता याच्यामध्ये पहा, लक्ष द्या की हे जर दोन ट्रायंगल घेतले, कोणते ट्रायंगल घेतले पहा, दोन. आता कोणते घ्यायचे सर? दोन ट्रायंगल. आपण हे दोन घ्या, ट्रायंगल ABD, ट्रायंगल ABD अँड इकडला इकडचा घेतला, मग इकडला पण इकडला घ्यायचा. कोणता ट्रायंगल घ्यायचा मग? PQS, PQS. आता लक्ष द्या, PQS आणि ABD. तर याच्यामध्ये आपल्याला माहितीये हा अँगल आणि हा अँगल इक्वल आहे, कारण हे ट्रायंगल सिमिलर आहेत. देअरफॉर अँगल याला डायरेक्ट लिहू शकता अँगल B कॉन्ग्रुएंट टू अँगल Q, बिकॉज करस्पॉन्डिंग अँगल ऑफ सिमिलर ट्रायंगल, कारण ते दोन ट्रायंगल सिमिलर आहेत हे दोन ट्रायंगल, मग अँगल तर इक्वल असले पाहिजेत. देअरफॉर अँगल B कॉन्ग्रुएंट टू अँगल Q अँड अँगल, पहा लक्ष द्या, अँगल ADB, अँगल ADB कॉन्ग्रुएंट टू अँगल काय आहे? PSQ, PSQ. कशामुळे? इच ऑफ 90 डिग्री, कारण परपेंडिक्युलर सांगितलंय ना आपण, किंवा असं डायरेक्ट लिहू शकता फ्रॉम कन्स्ट्रक्शन, फ्रॉम कन्स्ट्रक्शन लिहा, किंवा इच ऑफ 90 डिग्री, नो वरीज. ठीक आहे. जर या दोन ट्रायंगल मध्ये हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे, हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे, देअरफॉर ट्रायंगल ABD सिमिलर टू ट्रायंगल, करस्पॉन्डन्स घेताना पहा ABD सोबत PQS घेतला पाहिजे, कारण B सोबत Q आहे, D सोबत S आहे. देअरफॉर ABD जर घेतला, किंवा ABD घेतल्यावर काय घ्यायला पाहिजे मी? PQS घ्यायला पाहिजे, बाय ए टेस्ट ऑफ सिमिलरिटी. चला, इथपर्यंत लिहून घेऊ शकता वाटलं तर, का बुक मधलंच लिहिणार आहात? मग हे करू का मी?
ठीक आहे. तर आता पहा याच्यामध्ये काय झालं, काय म्हणताय, लिहून घ्यायचंय, घ्या मग लिहून घ्या. स्क्रीनशॉट काढता. ओके चलो स्क्रीनशॉट काढा सर्वांनी. मी बाहेर जातो, बाहेर म्हणजे फ्रेमच्या बाहेर जातो. स्क्रीनशॉट काढा किंवा रेकॉर्डेड व्हिडिओ हा अपलोड होणार आहे, तिथे जाऊन तुम्ही लिहून घेऊ शकता. कारण आज आपण थोडंसं कंटिन्यू लेक्चर व्हायलंय, तुम्हाला पण जरा आराम भेटेल, आहे का नाही. सो स्क्रीनशॉट काढा. स्क्रीनशॉट कसा काढायचा ते माहिती आहे तुम्हाला. आता एवढे खूप हुशार आहात, चिकन डिनर माहिती आहे तुम्हाला, स्क्रीनशॉट माहिती नाही. सो पहा, लक्ष द्या की इथपर्यंत आपण ए टेस्ट न जर प्रूव्ह केलं असेल हे, तर आपण इथं काय लिहू शकतो पहा, की आपल्याला हे काढायचंय एडी अपॉन पी एस काढून टाकायचंय. सो एडी अपॉन पी एस, किंवा असं लिहू शकता तुम्ही एडी अपॉन पी एस. तर मी पहा एडी अपॉन पी एस जर घेतलं तर याला ए बी अपॉन पी क्यू घेणार, ए बी अपॉन पी क्यू. किंवा अजून कोणती साईड घेऊ शकतो, बीडी अपॉन बीडी जर घेतलं तर बीडी अपॉन क्यू एस, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता पहा लक्ष द्या, नेमकं काय करायचं आपल्याला, की एडी अपॉन पी एस, एडी अपॉन पी एस इज इक्वल टू एडी अपॉन पी एस इज इक्वल टू ए बी अपॉन पी क्यू. याला आपण आतापर्यंत इक्वेशन दिलं नाही, त्याच्यामुळे एक म्हणूया. आणि इथे परत एकदा लिहूया, बट ट्रायंगल ABC similar to triangle PQR, therefore AB upon PQ काय येते सांगा मला. AB upon PQ is equal to, we can write AB upon PQ ला काय लिहू शकतो आपण, BC upon QR, corresponding sides of similar triangle. हे दोन ट्रायंगल असल्यामुळे, हे दोन ट्रायंगल सिमिलर झाल्यामुळे हे आलं, आणि हे दोन ट्रायंगल असल्यामुळे हे आलं. आता हे नीट ऑब्झर्व करा. एडी अपॉन पी एस इज इक्वल टू ए बी अपॉन पी क्यू, बट ए बी अपॉन पी क्यू इज इक्वल टू बी सी अपॉन क्यू आर. फ्रॉम 1 to we can write AD upon PS is equal to AB upon PQ, आणि AB upon PQ लाच काय लिहू शकतो, BC upon QR. Therefore AD upon PS is equal to BC upon QR. याला लिहा इक्वेशन नंबर 3. याला काय लिहा, इक्वेशन नंबर 3. मग आता पहा याच्यामध्ये हे जे लिहिलं होतं आपण, हे जे लिहिलं होतं, अरे याला इक्वेशन द्यायचं राहिलं का आपल्याला, याला काहीतरी इक्वेशन स्टार द्या, किंवा इक्वेशन ए पण देऊ शकता, किंवा इक्वेशन स्टार द्या, देऊ शकता, कोणताही नंबर देऊ शकता किंवा नाव देऊ शकता. किंवा मग ऑलरेडी तुम्ही नंबर इथे वाढून घ्या, याला 1 करा, याला 2 करा, याला 3 करा, आणि याला 4 करा. ठीक आहे. सो या इक्वेशन मध्ये काय करू शकतो, आता ही त्याच्या पुढची स्टेप आहे. आपण काय लिहिलं होतं, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर इज इक्वल टू बीसी इंटू एडी अपॉन क्यूआर इंटू पीएस. बट हे जशाच तसं असणार, इज इक्वल टू बीसी अपॉन क्यूआर इंटू, पहा एडी अपॉन पीएस आहे, इंटू काय आहे, एडी अपॉन PS, but from 4 AD upon PS we can write BC upon QR. Therefore BC upon QR याला लिहा from equation number 4, from equation number 4. तर हे काय होतं, BC इंटू BC, BC चा स्क्वेअर झाला, QR इंटू QR, QR चा स्क्वेअर झाला. Therefore area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to BC square upon QR square. but BC upon QR लाच काय लिहू शकतो, AB upon PQ square. कारण BC upon QR लाच काय लिहू शकतो, AB square upon PQ square.
इज इक्वल टू AC स्क्वेअर अपॉन PR स्क्वेअर, कारण या करस्पॉन्डिंग साइड आहेत. या काय आहेत? करस्पॉन्डिंग साइड. देअरफॉर हेच प्रूव्ह करायचं होतं का पहा, एरिया ऑफ किंवा रेशो ऑफ एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल is equal to square ratio of the square of their corresponding side. Just 2 minutes. महत्वाची गोष्ट काय लक्षात ठेवायचं पहा, की बरेच जणांना कन्फ्युजन कुठं होतं, की असाच थेरम आपण एक आधी पाहिला, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल is equal to product of their ratio of product of their base and height. मग यामध्ये नवीन काय आहे सर? यामध्ये नवीन असं आहे, जर ही कंडिशन खूप महत्वाची आहे, जर ते दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर, तुमच्या स्टेटमेंटची सुरुवातच पहा, when two triangles are similar, जर सिमिलर असतील तर मग काय लिहू शकतो आपण? या साइडच्या रेशोचा स्क्वेअर लिहू शकतो, साइडच्या रेशोचा स्क्वेअर. लक्षात आलं का पहा? हे तर ऑलवेज ट्रू आहे कोणत्याही ट्रायंगल साठी, हे तर ऑलवेज कोणत्याही ट्रायंगल साठी काय आहे? ट्रू आहे. पण हे केव्हा ट्रू होणार आहे? इफ अँड ओनली इफ ABC शुड बी सिमिलर विथ PQR. लक्षात राहील का हा थेरम? कारण थेरमचं नावच आहे थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल, आणि तिथं काय सांगितलं होतं? एरियाज ऑफ एनी ट्रायंगल, एरिया ऑफ एनी ट्रायंगल. इथं काय आहे? सिमिलर आहे. त्याच्यामुळे आपण आधी सिमिलरिटी लर्न केलं आणि मग हा थेरम पाहिलेला आहे. लक्षात आलं? क्लिअर आहे का सांगा बरं, चला लवकर. क्लिअर आहे का? ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, राईट. ओके, स्क्रीनशॉट काढून लिहून घ्या किंवा बुक मधला जरी लिहिलं तर चालतंय. आपण काय करूया आता, एवढा एकच थेरम आहे या आणि लगेचच आपल्याला प्रॅक्टिस सेट आहे. सिम्पली पहिले 2 प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. एकदम सोपे. तुम्ही म्हणसाल एवढं सोपं राहते का? असंच म्हणसाल तुम्ही, आहे का नाही? आणि याच्यानंतर तर आपला प्रॉब्लेम सेट सुरू होते. सो प्रॅक्टिस सेट टाका, प्रॅक्टिस सेट टाका 1.4. प्रॅक्टिस सेट 1.4. त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 तुम्ही नंतर लिहून घ्यायचे, लिहिला असेल तर चालतंय. 2 ओळीचा क्वेश्चन आहे. बर, मग आता समराइज काय केलं मी? काय थेरम? चला सर्वांनी स्टेटमेंट आपल्याला आलं पाहिजे. काय आहे? फॉर टू सिमिलर ट्रायंगल्स. बरोबर आहे. थेरम कशासाठी आहे? फक्त सिमिलर ट्रायंगल्स. कशाबद्दल आहे? रेशो ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रायंगल इज इक्वल टू द रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड. राईट. सो फर्स्ट प्रॉब्लेम लिहा. पहा, रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल इज 3:5. देन फाइंड द रेशो ऑफ एरियाज. साइडचा रेशो दिलाय, एरियाचा रेशो काढायचे. व्हेरी गुड, 9:5. सो आपल्याला फक्त हे वर्ड मध्ये लिहावं लागेल. 1 मार्कालाच येईल हे, पण काही सांगता येत नाही. जर समजा 2 मार्काला आला तर 2 मार्क याच्यात कुठे द्यायचे? मग त्यामुळे आपण काय लिहिणार? आपण की लेट द A1 अँड A2, लेट ए असं करूया, S1 अँड A1 beside and area of first triangle and S2 and A2 beside and area of second triangle. Therefore we have
S1/S2 आहे, कारण साईडचा रेशो दिलाय. काय दिलाय? therefore S1/S2 इज इक्वल टू काय दिलेला आहे आपल्याला रेशो? 3:5. हा रेशो कसा लिहितो आपण? S1/S2 इज इक्वल टू 3/5. रेशोलाच आपण असं लिहितो. मग त्याच्यामध्ये कसं लिहिणार की therefore A1/A2 इज इक्वल टू S1/S2. रिझन काय लिहायचंय? थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. सो इथे A1/A2 इज इक्वल टू S1/S2. S1 चा स्क्वेअर म्हणजे 3 चा आणि 5 चा स्क्वेअर दॅट इज 9/25. देअरफॉर लास्टला याच्यामध्ये लिहायला पाहिजे तुम्ही द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल इज 9:25. एकदम सिंपल क्वेश्चन आहे. सिंपल क्वेश्चन आले की आपण थांबायचं नाही, आपण ते फॉर्म मध्ये यायचं असं एकदम. दुसरी तर ऍक्टिव्हिटीच आहे. चला तुम्हीच भरा, मी करत नाही ते ऍक्टिव्हिटी. फोर बाय 9. ओके, व्हेरी गुड. पहा पहिल्या बॉक्स मध्ये काय येईल? जर ट्रायंगल हे झालं ना, हे झालं का? फास्ट व्हायला का? सिंपल फास्ट नसते, आपण सिंपल आणि डिफिकल्ट याच्यावर आपली बोर्ड पूर्ण दिसत नाही. अरे देवा, काय दिसलं नाही रे अरविंद? तेव्हा जरासं ट्राय करायचं. ओके, हा राईट. पहा सेकंड प्रॉब्लेम ऍक्टिव्हिटी मध्ये अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी नाही, इथून तर दिसणारच नाही तुम्हाला. पहिल्या बॉक्स मध्ये पहा, दोन ट्रायंगल सिमिलर दिलेत. ट्रायंगल एबीसी सिमिलर टू PQR. सो एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू AB² अपॉन PQ² येणार. AB² अपॉन PQ². आणि 2² अपॉन 3² काय लिहू शकता तुम्ही डायरेक्ट? 4/9. चला दुसरी ऍक्टिव्हिटी झाली का? दुसरी म्हणजे क्वेश्चन नंबर दुसरा झाला का नाही सांगा मला. चला प्रत्येकाने सांगायचं. जरासं कंटिन्यू लेक्चर झाल्यामुळे बोर झालं का? चला ठीक आहे, दुसरं आणि तिसरं करा, फिल करा. आपण वाटलं तर एंड करूया इथे आणि उद्या नेक्स्ट फोर्थ प्रॉब्लेम पासून सुरू करूया. ठीक आहे, ओके. सो वी आर डन फॉर द डे, राईट. तर पहा, लक्ष द्या. प्रॅक्टिस सेट 1.4 मधले आपण क्वेश्चन नंबर 4 पासून स्टार्ट करूया. सो याच्यामध्ये 2 आणि 3 एकदम ऍक्टिव्हिटी आहे. ते 2 तर आताच सांगितलं मी. 3 पहा, एकदा थेरम परत रिवाइज करायचं. जे झालं त्या दिवशी रिव्हिजन मस्ट आहे, एवढं लक्षात सांगतोय. लगेचच लेक्चर नंतर समजा किंवा थोड्या वेळानं जे काही तुमचा अभ्यासाचा टाइम आहे त्याच्यामध्ये रिव्हिजन करायचंय आणि विथ रिव्हिजनच सेकंड लेक्चर सुरू करायचं. ओके, सो डन फॉर डे. उद्या भेटूया. उद्याचं आपलं एक लक्षात ठेवा, आपलं एक मॅजिक लेक्चर व्हायला सकाळी, त्याला आपण अजून बेस्ट करायचंय. जे रेग्युलर येत आहेत त्यांनी रेग्युलर राहायचंय. त्याच्यामध्ये तुम्हाला सवय लागणारच. 21 दिवस आपल्याला पण ट्राय करायचंय. त्याच्यासाठी आपल्याला थोडेफार त्रास होईल, तो सहन करायचा आहे. ओके, आणि हे लेक्चर तर रेग्युलर टाइम मध्ये होईल. चलो देन, ओके, बाय एव्हरीवन, हॅव अ नाईस डे. का ग्रेट डे? ग्रेट डे. ओके, ऍट 5:35 AM नक्कीच सृष्टी. ठीक आहे, ओके. आज थोडासा उशीर झाला होता, आहे का नाही? आहे का नाही? ओके, चलो चलो, बाय.
बाय बाय एव्हरीवन.